डॉक्टर विशाल तापडिया, ओरलन मॅक्झिलोफेशियल सर्जन. मी असं बिझनेसमध्ये कम्प्लिटली नॉट इन्वॉल्व, बट समहाव आय एम ट्राइंग टू हेल्प सोशली बाय डुईंग द पेशंट्स, त्यांना त्यांचे सर्व्हिसेस, ट्रीटमेंट जे पण नेसेसरी आहेत ते. सुशील बियाणी, संचालक तापडिया लाईफ सायन्सेस. 2008 मध्ये मी कंपनीजमध्ये काम करत असताना तापडिया ग्रुपशी जोडले गेलो आणि त्यावेळेस बाळूसेठ आणि आम्ही एक विजन बघितलं आणि एक जागा बघितली की जिथे रिक्वायरमेंट होती कॅन्सर मेडिसिन्स, दुर्लभ औषधं आणि ICU क्रिटिकल केअर मेडिसिन्स यांना एक वेगळ्या पद्धतीने कॅटर करण्याची मार्केटमध्ये. आणि त्या विजननी आम्ही तापडिया लाईफ सायन्सेस सुरुवात केली. या 17-18 वर्षामध्ये तापडिया लाईफ सायन्सेस आणि माझ्या टीमने आम्ही वेळोवेळी ते इव्हॉल्व करत गेलो. Evolution in the sense of we are the first one in Pune to start hospital deliveries with the data logger. We assure our medicines are delivered in cold chain चे जे काही प्रोडक्ट असतील they are delivered in 2 to 8 degrees Celsius. या जागेत आम्ही आता 17-18 वर्षानंतर आम्ही नवीन जागेत इथे स्थलांतर झालेलो आहे. या शॉर्ट पिरियड मध्ये मी 17-18 वर्षाला शॉर्ट पिरियडच म्हणेल, कारण टेक्निकली जितका ऍडव्हान्समेंट इथे केल्या गेलेलं आहे ते म्हणजे ह्या स्पॅन मध्ये करणं एक खरंच अचीवमेंट आहे माझ्या टीमची, माझ्या पार्टनर्सची आणि ऑफकोर्स नारायण सेठ, बाळूसेठ यांनी दिलेल्या आशीर्वादांची. त्यांनी दरवेळेस पुढे जाण्यासाठी जो आग्रह धरलेला आहे आणि कुठेही त्या बाबतीत कुठेही त्यांनी जितकी लिबर्टी त्यांनी आम्हाला दिली काम करण्यासाठी, त्याच्यातनं हे सगळं आलेलं आहे. ह्या नवीन जागेमध्ये काही गोष्टी जे एलिमेंट्स ऍड केलेले आहेत, लुक अँड फील हे तर झालंच, पण टेक्निकल ऍडव्हान्स मध्ये म्हणता येईल की इनवर्ड्स मध्ये जे मशीन लावलेलं आहे कंटिन्युअस मोशन लिफ्टर, दॅट इज फर्स्ट टाइम इन इंडिया फार्मा डिस्ट्रीब्युशन. इनवर्ड आणि आउटवर्ड हे दोन्ही कम्प्लिटली सेपरेटेड एरिया आहेत. या फॅसिलिटीमध्ये मोस्ट ऑफ गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या GSDP गाईडलाईन्स यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. वरचा ॲम्बियंट एरिया ज्याला आपण नॉर्मल रूम स्टोरेज कंडिशन मेडिसिन म्हणतो ते आपण आम्ही 15 ते 25 डिग्रीमध्ये मेंटेन करतो, पण नुसतं मेंटेन करत नाही आहे AC लावून, तर दॅट एरिया इज ऑल्सो कॅलिब्रेटेड अँड सर्टिफाईड. आमची कोल्ड रूम जी आहे ज्याच्यामध्ये 2 ते 8 डिग्रीची औषधं मेंटेन केली जातात, ठेवली जातात आणि पोहोचवली जातात, ती पण आमची कॅलिब्रेटेड आणि सर्टिफाईड आहे. मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांच्याकडनं त्याचं सर्टिफिकेशन आम्ही करून घेतलेलं आहे. याच्या सगळ्या करण्याचा मागचा उद्देश, हे सगळं काही गरजेचं, हे मशीन, कन्व्हेअर बेल्ट हे काय मला बाध्य नाही आहे करणं, पण हे सगळे प्रॉडक्ट आम्ही डिलिव्हर करताना राईट वेळेत राईट जागी लवकरात लवकर आम्ही पोहोचलं पाहिजे. रिजन रेस्ट ऑफ महाराष्ट्र 400 ते 500 हॉस्पिटल आम्ही सध्या कॅटर करतो, जिथे कॅन्सर, क्रिटिकल केअर, किडनी ट्रान्सप्लांट्स ह्या रुग्ण व्यवस्था इथे जिथे आहे त्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, देन नाशिक, औरंगाबाद ऑल्सो वी हॅव अवर ब्रांच तापडिया लाईफ सायन्सेस औरंगाबाद नावाने तिथे आपली ब्रांच आहे एक, म्हणजे तिथं मराठवाडा हा बेल्ट आम्ही कॅटर करू शकतो. आणि याच्यामध्ये काही कंपनीज जे आहेत त्यांचे मोनोपॉलीमध्ये आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत, त्यांनी ते कॅटरिंग करण्यासाठी इथपर्यंत रेस्ट ऑफ महाराष्ट्र, बारिंग मुंबई आम्हाला दिलेले आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वी हॅव ऑल द स्ट्रेंथ्स अँड आर्म्स, कंपनीने जर आम्हाला परमिट केलं की आम्हाला इथनं पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण वेस्ट झोन किंवा इंडिया कॅटर करायचं आहे, ती कॅपॅसिटी आज तापडिया लाईफ सायन्सेसची आहे. जी आम्ही ही औषधं हॉस्पिटलला कॅटर होतात. 70% इज सप्लाईज टू द हॉस्पिटल, देन इन सम पर्सेंटेज द बिग मेडिकल स्टोर्स आणि जे काही मोठ्या फार्मसीज आहेत त्या आहेत. आणि काही मेडिसिन्स ज्या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत किंवा कंपनीकडनंही ते बाध्य असतं की त्याच्यामध्ये भरपूर काही टेक्निकॅलिटीज आहेत, त्याच्यामुळे त्याला D2P म्हणता येतं, डायरेक्ट टू पेशंट सर्व्हिस. त्याच्यामुळे त्या मेडिसिन्स ज्या आहेत ते आम्ही डायरेक्ट पेशंट्सला पण कॅटर करतो.